पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार, पोलिसांच्या 13 पथकांकडून शोध सुरू। शिवशाही बसमध्ये 2 दिवसांपूर्वी 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वैद्यकीय अहवालातून स्पष्ट, प्रशासनासह पोलीस यंत्रणा झोपेत। स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेशी संबंधित 10 जणांची पोलिसांकडून चौकशी। स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा समोर, चालकानं बसचा दरवाजा लॉक केला होता, मात्र बसचा एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा दरवाजा उघडला। खात्यांतर्गत झालेल्या चौकशीत बस चालकाची माहिती। पुण्यातील शिवशाही बस गाड्यांची मोठी दुरवस्था, शिवशाही बसचा दरवाजा अक्षरशः दोरीनं बांधण्याची वेळ, एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था बिकट। स्वारगेटमधील घटनेविरोधात स्त्री मुक्ती लीगचं आंदोलन, आरोपीला तत्काळ अटक करा आणि कारवाई करण्याची मागणी। पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण, रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली, पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी। महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात बैठक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक। महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, घटनेचा 3 दिवसात अहवाल सादर करण्याचा पोलिसांना आदेश, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्याही सूचना। स्वारगेट आगारातील 23 सुरक्षा रक्षकांना कामावरून काढलं, आगारात नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश, 1 आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या प्रताप सरनाईकांच्या सूचना। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानं उद्धव ठाकरेंकडून कौतुक, न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंचं कौतुक। पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तपास गंभीरतेनं करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना। पुण्यात एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य, चालकानं अश्लील कृत्य केल्यामुळे महिलेची कॅबमधून उडी, पीडित महिलेकडून खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, कॅब चालकाला पोलिसांकडून अटक, कॅब चालक यूपीचा रहिवासी। नाशिकच्या चांदवड तालुक्यात सरपंचाकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, विटावे गावातील सरपंचानं 2 साथीदारांसह मुलींच्या आजीच्या मदतीनं अत्याचार केल्याची माहिती, आरोपींविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीत कचरा वेचणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अत्याचाराप्रकरणी 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, परभणीच्या हडको परिसरात नाशिक शहरातील बसस्थानकांवर मद्यपींचा वावर, मेळा बसस्थानक आणि ठक्कर बाजार बसस्थानकातील वास्तव, महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद। पुण्याच्या वाकडेवाडी आगारात पोलीस मदत केंद्रच नाही, नाशिक आगारात विजेअभावी काळोख, तर सोलापुरात पार्किंगमध्ये एकच सुरक्षा रक्षक, रत्नागिरीसह कोल्हापुरातीलही एसटी आगारात लाईटची व्यवस्था नाही, TV9 मराठीकडून रियालिटी चेक। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना शिवीगाळ प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशी करण्यासाठी पथक नागपुरात दाखल, प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल। मी एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून भाजपनं आंदोलन केलं, आता कोरटकर सोलापूरकर एवढा बोलून गेला, कोणीही रस्त्यावर आलं नाही, विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र महाराजांच्या भक्तांना सवाल। शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार, इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार, गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार, TV9 मराठीला सूत्रांची माहिती, तर शिंदे दादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दूर करण्याची जबाबदारी उपनेत्यांवर असणार, उद्धव ठाकरे घेणार विधानसभा निहाय अहवाल। सुरेश धस यांची 5,000 रुपयांची फसवणूक, कृष्णा आंधळेला पकडून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक, तर खासदार बजरंग सोनवणेंनाही फसवण्याचा प्रयत्न। मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, मुंबईकरांना बसतोय उन्हाचा चटका। डोंबिवलीतील बेकायदा इमारतींच्या प्रकरणात रहिवासी आक्रमक, बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रहिवासी आक्रमक, रहिवासी पोलीस ठाण्याबाहेर रांगा लावून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार। डोंबिवली बेकायदा इमारती प्रकरणी नगरविकास विभागानं अहवाल मागवला, पालिकेची परवानगी नसताना खोटी सही, शिक्क्यांचा वापर करत बांधकाम परवानगी मिळवल्याचं समोर। डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून नवी मुंबई विमानतळाच्या सज्जतेचा आढावा, फैज अहमद किडवई यांनी अधिकाऱ्यांसह घेतला आढावा, विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा टप्पा। पुणे शहरात जीबीएस रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात, पालिकेकडून आर्थिक मदत बंद करण्याचा पालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रस्ताव, तर 1 मार्चपासून अंमलबजावणीची शक्यता। पुण्यातील पूर्व भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार, चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। वीज दर कपात प्रस्तावावर आज ई सुनावणी होणार, राज्यात विद्युत नियामक आयोगातर्फे ई सुनावणी, युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याची शक्यता।
केरळच्या धर्तीवर आता रत्नागिरीतही हाऊसबोट सुरू. रत्नागिरी जिल्ह्यात परिषदेकडून सिंधुरत्न समृद्धी योजनेतून सुरू केली हाऊसबोट. पर्यटनवाढीसाठी जिल्हा परिषदेकडून मोठं पाऊल. परभणीत फायनान्स कंपनीचे कर्मचारी आणि वाहन चालकामध्ये राडा. फायनान्सचे कर्मचारी दुचाकी ताब्यात घेण्यासाठी आल्यानं वादादरम्यान जोरदार मारहाण आणि दगडफेक. इंदापूरच्या भिगवणजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र वाहनाचं मोठं नुकसान. 9 महिन्याच्या गरोदर महिलेचा गर्भातील बाळासह उपचारादरम्यान मृत्यू. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील घटना. बुलढाण्यात मधमाशांच्या हल्ल्यात 100हून अधिक भाविक जखमी. पिंपळगावमधील निर्मळेश्वर यात्रेत मधमाशांचा भाविकांवर हल्ला. जखमींवर सिंदखेड राजासह जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरू. बेशिस्त वाहन चालकांवर देगलूर पोलिसांकडून कारवाई. तर नियमांचं पालन करा, पोलिसांकडून नागरिकांना सूचना. परभणी तालुक्यात प्रभाळे कुटुंबाचा अनोखा विवाह सोहळा संपन्न. सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांना हार तुऱ्यांनी बगल देत संविधानाच्या प्रती देऊन स्वागत. सोहळ्याची परिसरात चर्चा. साताऱ्यातील कोयना धरण MSCB कॉलनीत बिबट्याचा वावर. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. चिखलदरामध्ये बाळाला गरम सळईनं चटके दिल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आईविरुद्ध गुन्हा दाखल. श्वसनाच्या त्रासामुळे बाळाच्या हृदयाचं प्रत्यारोपण करणार. रायगड खालापूर तालुक्यातील थीम पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. 8वीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. सोलापुरात लग्नाच्या वरातीत काही महिलांचं अश्लील हावभाव करत नाचल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून डीजे ट्रॅक्टरसह 80,000चा मुद्देमाल जप्त. राज्यात वीज निर्मितीत 1500 मेगावॉटनं वाढ. उन्हाचा तडाखा आणि वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीज निर्मितीत वाढ. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिला तुरुंगाधिकारीही जखमी. कारागृहातील मुलाखत कक्षात किरकोळ कारणातून झाला होता वाद. जालन्याच्या अंबड तालुक्यात ट्रॅक्टर चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गोंदी पोलीस पथकाची धडक कारवाई. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रवेश होणार. फॉरेक्स ट्रेडिंगमधून नफा मिळवून देतो असं म्हणत एकाची 1,13,00,000ची फसवणूक. पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला प्रकार. म्यूल खाते हाताळणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगात सुरू. मुंबई दिल्ली महामार्गावरील गुजरातमधील प्रीस ट्रेड पुलाचं बांधकाम पूर्ण. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. पश्चिम रेल्वेवरील वाणगाव डहाणू रोड दरम्यान शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार. पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकच्या वेळापत्रकात बदल. ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम. महालक्ष्मी स्थानकावरील उड्डाणपूल सुरू होण्यासाठी आणखी 1.5 वर्ष वाट पाहावी लागणार. उड्डाणपूल ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू करण्यासाठी नियोजन करा. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. मुंबई महापालिकेत आजपासून मराठी भाषा पंधरवाड्याला सुरुवात. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर.